नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे स्वागत आहे. आज धुळवड विशेष आपण कंदोरी मटण रस्सा कसा करायचा ते बघणार आहोत. त्याचबरोबर सुक्कं मटण कसं बनवायचं तेही बघणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, घरच्या मसाल्यामध्ये बनली जाणारी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो कंदोरी मटण घेतलं आहे. त्याला गावाकडच्या भाषेत म्हणलं तर वाट्यावरचं मटण असे बोलतात, ज्यामध्ये बोकडाच्या प्रत्येक पाडचा भाग घेतला जातो. जसं की हा मांडीचा भाग आहे, याला चाप बोलतात. कलेजी ही वजडी घेतली आहे. वजडी बघा अशी गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे अशी पांढरी शुभ्र निघते. हा पायाचा भाग आहे आणि याला असं पोपीच बोलतात. आता आपण याला मॅरिनेट करून घेऊया. मॅरिनेट करण्यासाठी इथं 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे. आलं लसूण पेस्ट थोडी जास्त टाकायची, म्हणजे रश्श्याला चव चांगली लागते. 1-1.5 चमचा हळद घेतलाय बघा आणि 2 मोठे चमचे मीठ घेतलं आहे. आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने. हातानंच लावायचं, म्हणजे सगळ्या पाटला असं छान असं हे हळद लसूण आलं लसूण पेस्टची चव लागते. छान असं सर्वत्र हे मिक्स झालंय. आता आपण ह्याला अर्ध्या तासासाठी असं मुरवत ठेवायचं आहे. तोपर्यंत रश्श्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे आपण मटण रस्सा आणि सुक्कं बनवणार आहोत. त्यासाठी 2 वाटे खोबरं असं काप करून घेतले आणि भाजून घेतले. थोडंसं तेल टाकून 1 कांदा उभा चिरून भाजून घेतला. 1 छोटा टमाटर बारीक चिरून भाजून घेतला आणि 1 मूठभर कोथिंबीर घेतली. ते 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतल्यात आणि 1 इंच आलं घेतले. गरम मसाला 1 चमचा, अर्धा चमचा खसखस, 1 चमचा धने घेतलेत बघा भाजून. हा कांदा लसूण मसाला 1 मोठा चमचा. हा आपला घरगुती काळा मसाला 2 चमचे घेतले. आता आपण अगोदर खोबरं, धने आणि खसखस हे मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊ आणि नंतर ओले जिन्नस घालू, म्हणजे वाटण असं छान बारीक बनवलं जातं. त्याच्या अगोदर इथे आपलं वाटण करून तयार झालंय बघा. एवढं बारीक असं करून घ्यायचं आहे. हे एकाच वाटणाचा वापर करून आपण सुक्कं आणि रस्सा बनवणार आहोत. अर्धा तास झालाय, मटण छान मुरलं गेलंय. आता शिजवण्यासाठी ठेवूया. त्यासाठी इथे 1 छोटा कांदा असा बारीक चिरून घेतलाय. 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 तमालपत्र घेतलंय. आता मटण शिजवायला ठेवूया. गॅसवर कुकर ठेवलाय. तेल गरम झालंय. 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचंय. जास्तही तेल नाही टाकायचं शिजवताना. आता दालचिनीचा तुकडा टाकून घेऊया आणि 1 तमालपत्र टाकून घ्यायचंय. हलवून घ्यायचंय जरा. गॅस मिडियमच ठेवलाय बघा. आता हा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. हलवून घ्यायचा. कांदा चांगला भाजला. आता मटण टाकून घेऊया. सगळं असं मटण टाकून घ्यायचं आहे. छान असं हलवून घेऊया. गॅस मोठाच ठेवलाय बघा. मोठ्या गॅसवर आपल्याला असं 5 मिनिटं असं हलवत राहायचं आहे. हे बघा 5 मिनिटं झालंय. आता आपण ह्याच्यावर ताट झाकून ठेवायचं 5 ते 6 मिनिटासाठी. छान असं त्या मटणाला पाणी सुटतं. 6 मिनिटं झालेत बघा. उघडून बघूया. हे बघा मटणाला छान असं पाणी सुटलंय असं स्वतःच. अशा प्रकारे जर मटण शिजवलं ना तर खायला एकदम चविष्ट असा रस्सा लागतो. आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत. तुम्हाला जेवढा हवा आहे ना त्या प्रमाणात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. रस्सा बनवताना ना गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे चव छान लागते. हलवून घेऊया. इथे मी 2 शिट्ट्या घेणार आहेत मटणाला, कारण बोकड ना कोवळं होतं, एकदम बारीक होतं. त्यामुळे 2 शिट्ट्यात एकदम परफेक्ट शिजतं. 2 शिट्ट्या झाल्या आहेत. कुकर थंड झालाय. आता उघडून बघूया. मटण छान असं शिजलंय. हे बघा तुम्हाला 1 पीस काढून दाखवते. मस्त असं परफेक्ट असं मटण शिजलंय. आता आपण अगोदर सुक्कं बनवून घेऊया. गॅसवर कढई ठेवली. 2 चमचे तेल टाकून घेतले. आता हा वाटलेला मसाला टाकून घेऊया. तुम्हाला जेवढं सुक्कं बनवायचं त्या प्रमाणात मसाला टाकून घ्यायचा. हलवून घ्यायचा. गॅस मिडियमवर ठेवायचा. 1 मिनिटभर झालाय.
छान असं बारीक गॅसवर ह्याला परतून घेतलंय. हे बघा छान मसाला भाजला गेलाय. आता ह्याच्यात तिखट टाकून घेऊया. इथं मी 1 चमचा 1 ते 1.5 चमचा घरगुती काळा मसाला टाकून घेते. आणि त्यातला कांदा लसूण मसाला आणि त्यातला थोडासा ह्याच्यात टाकून घेते सुक्याला. हलवून घ्यायचं छान असं. एक अर्धा मिनिट भर ह्याला असंच भाजून घेऊया. छान मसाला भाजला गेलाय. थोडासा ह्याच्यात गरम मसाला टाकून घेऊया. हलवून घ्यायचा आहे. थोडं वाटतंय थोडं ह्याच्यात थोडासा अळणी रस्सा टाकून घेऊया. 2 ते 3 चमचे टाकून घ्यायचं आहे. त्याला अजून थोडंसं एक अर्धा मिनिट असं परतून घेऊया. छान बघा मसाला असं इथं भाजला गेलाय. आता आपण ह्याच्यात सुकं मटण टाकून घेऊया. हलवून घ्यायचं. आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया. शिजवतानाही मीठ टाकलं होतं म्हणून थोड्याच मिठाचा वापर करते. आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. मिक्स करून घ्यायचं बघा. आता ह्याला 2 मिनिटासाठी असं झाकून ठेवून एक वाफ काढून घेऊया. 2 मिनिटं झाले. इथं आपलं सुकं मटण तयार झालं आहे. आता मटण रस्सा बनवायला घेऊया. गॅसवर एक भांडं ठेवलंय. 3 पळी तेल टाकून घेतलंय. आता ह्याच्यात खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया. हलवून घ्यायचंय. गॅस मिडियमच ठेवलाय. 1 मिनिटभर बघा वाटण परतून घेतलंय मिडियम गॅसवर. छान असं परतलं गेलंय. खोबरं कांदा आपण आधीच भाजल्यामुळे लवकर परतलं जातं. आता ह्याच्यात तिखट टाकून घेऊया. घरगुती काळा मसाला, हा कांदा लसूण मसाला हलवून घेऊया. छान मिनिटभर भाजल्यानंतर मसाला छान भाजला गेलाय. असं इकडे तेल सुटलं. याचा अर्थ मसाला छान आपला भाजला गेलाय. आता शिजवलेलं मटण ह्याच्यात टाकून घेऊया. हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला रस्सा जेवढा वाढवायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही वाढवू शकता. थोडंसं गरम पाणी घालून त्याच्यात टाकून घेते. आता छान असं ह्याला मीडियम गॅसवर एक उकळी आणूया. आणि अशी रश्श्याला उकळी आले बघा. थोडंसं मीठ टाकून घेऊया. आपण शिजवतानाही मीठ टाकलं होतं म्हणून थोडंच टाकते. सगळ्यात शेवटी आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. चव छान लागते. जरा मिक्स करून घ्यायचंय. तर झणझणीत असा आपला गावाकडच्या पद्धतीने तंदुरी मटण रस्सा तयार झालाय बघा. छान असा दिसतोय. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. इथे आपला झणझणीत असा गावाकडच्या पद्धतीने तंदुरी रस्सा तयार झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन नक्की दाबा. यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.